श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपासिंधू स्वामी या यूट्यूब चॅनलवर. या ठिकाणी मिळतात स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तरं. स्वामी भक्तो, 21 मे रोजी प्रदर्शित झालेला देऊळबंद 2 या चित्रपटानं अखंड बॉलिवूडलाही धक्का दिला आहे. कारण कालपासून आपण बातम्या ऐकतोय की देऊळबंद 2 या चित्रपटानं 100 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे सरांनी अत्यंत उत्कृष्ट केलं आहे. त्यासोबतच स्वामींच्या भूमिकेत असलेली मोहनजी सर यांचं काम तर अफलातून आहे. आणि प्रवीण तरडे सरांची पत्नी स्नेहल तरडे यांनी तर या चित्रपटामध्ये आपला जीव ओतला आहे. तर आपल्यापैकी प्रत्येकानं हा चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहिला असेलच. सर्वांना हा चित्रपट खूप आवडला आणि कालपासून बातमी येते आणि या चित्रपटानं 100 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. तर स्वामी भक्तो, आपल्यासमोर या संदर्भाने व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे या गोष्टीतून किंवा या चित्रपटाच्या माध्यमातून या चित्रपटाला मिळालेल्या यशातून आपण 3 गोष्टी नक्कीच शिकू शकतो. आणि या 3 गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्या 3 गोष्टी तुम्हालाही नक्की पटतील याची मला खात्री आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर स्वामी भक्तो, फक्त 100 कोटीचा टप्पा ओलांडला म्हणजे काहीतरी विशेष कमावलं असं नाही. तर या चित्रपटाच्या माध्यमातून आणि या चित्रपटानं जे यश मिळवलं आहे या माध्यमातून आपण 3 गोष्टी नक्की शिकायला पाहिजेत. यातील पहिली गोष्ट म्हणजे आपण सर्वांनी हा चित्रपट पाहिला आणि या चित्रपटामध्ये अभिनय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं त्याचा अभिनय उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकानं आपल्या भूमिकेमध्ये जिवंतपणा आणला आहे आणि हे त्यांच्या कामावर असलेल्या निष्ठेचं प्रतीक आहे. आणि म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून या चित्रपटानं जे यश मिळवलं त्यातून आपण पहिली गोष्ट शिकू शकतो म्हणजे आपल्या कामावर प्रचंड निष्ठा असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमचं काम निष्ठेनं, अत्यंत प्रेमानं आणि जीव लावून करता तेव्हा ती कलाकृती, ते काम अत्यंत सर्वोच्च आणि मोलाचं ठरतं. आणि असंच या चित्रपटाच्या बाबतीत झालं आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की तरडे सरांचं काम हे अत्यंत चोख आणि अचूक असतं. त्यांना कोणतीही साधी चूक चालत नाही आणि म्हणून ते प्रत्येक गोष्ट चांगल्याच उत्तम दर्जाची व्हावी यासाठी धडपडत असतात. आणि त्यामुळेच त्यांचं दिग्दर्शन या चित्रपटामध्ये आपल्याला पदोपदी जाणवतं. आणि म्हणून आपण सर्वजण स्वामी सेवा करत असताना आपणसुद्धा, तुम्ही तुमचं वैयक्तिक काम असेल, स्वामींची सेवा असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील त्या तुम्ही निष्ठेनं, प्रेमानं आणि मन लावूनच केल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही या गोष्टी निष्ठेनं करता, मन लावून करता तेव्हा त्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश हे हमखास मिळतंच. मग तो 100 कोटीचा टप्पासुद्धा असू शकतो. आणि म्हणून या सिनेमाच्या यशामध्ये हा जो 100 कोटीचा टप्पा ओलांडला यामधून आपण पहिली गोष्ट शिकली पाहिजे ती म्हणजे आपल्या कामावर आपली निष्ठा असली पाहिजे. प्रचंड निष्ठेनं आपण जर काम करायला लागलो तर स्वामी आपल्याला यश नक्की देतात. आणि हे आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. आता या प्रसंगातून दुसरी गोष्ट शिकण्यासारखी म्हणजे तुम्हाला यश मिळालं, तुमच्या कामाचा प्रचंड मोबदला तुम्हाला मिळाला तर त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला समाजाबद्दल आपण काहीतरी देणं लागतो ही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आपल्या सर्वांनी कालपासून ऐकलं असेल की या चित्रपटाचा जेवढा काही नफा होईल, त्यांचा खर्च जाता जेवढा काही नफा होईल तेवढा ते काय करणार आहेत तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहेत. मग तो काही नफा असेल हे त्यांनी सुरुवातीला जाहीर केलं होतं आणि ते त्यांच्या शब्दाला जागलेत. त्यांना माहीत नव्हतं की 100 कोटीचा टप्पा ओलांडेल. त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की या चित्रपटाच्या माध्यमातून जो काही नफा त्या त्यांच्या टीमला होईल, निर्मात्यांना होईल, ते काय करणार आहेत, संपूर्ण सरळ हातानं दान देऊन टाकणार आहेत. ते कोणासाठी? ते म्हणजे आपल्या शेतकरी राजासाठी. ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, ज्या शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर पडला, अशा गरीब कुटुंबासाठी ही मदत दिली जाणार आहे. आणि म्हणूनच या चित्रपटाचे निर्माते कैलास वाणी सर आणि त्यांची संपूर्ण टीम, प्रवीण तरडे सर असतील, यांना शतशः आपण आभार मानलं पाहिजे. कारण का, एवढा मोठा निर्णय घेणं सोपा नाही. कारण का, जेव्हा आपल्याला पैसा मिळायला लागतो तेव्हा तो आपल्याकडेच राहावा असं प्रत्येकाला वाटतं. पण या चित्रपटानं आपल्याला दुसरी गोष्ट शिकवली ती म्हणजे आपण समाजाबद्दल काहीतरी देणं लागतो आणि ते आपण दिलं पाहिजे. आणि म्हणूनच या टीमनं निर्णय घेतला की या चित्रपटाच्या माध्यमातून जो काही नफा येईल तो आपण काय करायचा, दान करायचा. यासाठी मनाची श्रीमंती असावी लागते. नुसता श्रीमंत असून चालत नाही, तर श्रीमंत मनाची माणसं आपल्याला असावी लागतात. आणि हीच
कैलासवाणी सरांसारखी माणसं आपल्याला या माध्यमातून स्वामींच्या आशीर्वादानं भेटलेली आहेत आणि म्हणून यांच्या कार्याला उत्तरोत्तर अशीच प्रगती लाभो, स्वामींचा आशीर्वाद असाच लाभो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि स्वामी बघतो या प्रसंगातून आपण ही दुसरी गोष्ट महत्त्वाची शिकली पाहिजे, ती म्हणजे आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ती देण्याची ताकद स्वामींनी आपल्याला दिली आहे आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, सदैव तयार राहिलं पाहिजे. तुम्ही काही काम करत राहा, तुम्हाला जे काही मिळतं त्यातला थोडा भाग आपण दानधर्म केला पाहिजे. ज्याला गरज आहे, जो अडीअडचणीत आहे त्याला आपण नक्कीच मदत केली पाहिजे. आणि एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, जो देतो तो देव असतो आणि खऱ्या अर्थानं देणारा हा प्रत्येक देवाच्या रूपातच आलेला असतो. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रसंगातून या चित्रपटाच्या माध्यमातून स्वामींनीच भरभरून आशीर्वाद दिलेत. कारण का इतकं मोठं यश हे दिलंय हे स्वामींनी दिलंय का, तर त्यांचा हेतू शुद्ध होता. काय हेतू होता, तर येणारा नफा ते काय करणार होते, दान करणार होते. त्यांचा हेतू शुद्ध होता आणि म्हणून इतकं प्रचंड यश या चित्रपटाला मिळाले, त्यांच्या संपूर्ण टीमला मिळालं, आपल्याला पाहायला मिळतं. आता राहिली तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रसंगातून तिसरी महत्त्वाची गोष्ट आपण शिकू शकतो म्हणजे तुम्ही पहिल्या 2 गोष्टी केल्या की तिसरी गोष्ट आपोआप येते, ती म्हणजे स्वामींचा आशीर्वाद. तुम्ही तुमचं काम निष्ठेनं केलं, तुम्हाला प्रचंड यश मिळालं आणि त्या यशाचा तुम्ही समाजासाठी उपयोग केला, तर काय होतं, शेवटी स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो म्हणजे मिळतोच. आणि म्हणून या 3 गोष्टी असतील तर माणूस नक्की यशस्वी होतो. आणि म्हणून आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून जो कालपासून जी बातमी आपल्यासमोर येते की 100 कोटीचा टप्पा ओलांडला, 100 कोटीचा टप्पा ओलांडला आणि ही सगळी रक्कम दान केली जाणार आहे, तर या पाठीमागं खऱ्या अर्थानं स्वामींचा आशीर्वाद आहे. आणि स्वामी आपल्या पाठीशी कधी उभे राहतात, तर तुम्ही तुमच्या कामाप्रती निष्ठेनं वागलं पाहिजे. आणि स्वामी म्हणायचे अक्कलकोटमध्ये असताना की आळशी माणसाचं तोंड पाहू नये. जो माणूस नेहमी आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, दीर्घोद्योगी असतो, त्याच्या पाठीशी स्वामी नेहमी असतात. त्या माणसाला यश मिळतं म्हणजे मिळतंच. आणि असंच या टीमच्या बाबतीत झालं. यांना प्रचंड यश मिळालं आणि इथून पुढच्याही काळामध्ये जे देऊळबंदचे पुढचे सिनेमे येतील, जो पुढचे भाग येतील, त्याही भागांना प्रचंड यश स्वामी देणार आहेत, हे मात्र नक्की. त्यामुळे आपणही आपल्या आयुष्यामध्ये आपण आपलं काम करत असताना निष्ठेनं करा, प्रेमानं करा आणि कामामध्ये जीव ओतून करा. स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेलच. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या 3 गोष्टीच मला तुम्हाला सांगायच्या होत्या की तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे निष्ठेने करत असाल तर नक्कीच स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो. आणि आपण जे काही काम करतो त्यातून आपल्याला जो काही नफा मिळतो त्यातला थोडा भाग समाजासाठी आपण खर्च केला पाहिजे. एकट्या माणसानं थोडी सुरुवात केली तर निश्चितच जग बदलायला वेळ लागत नाही. आणि म्हणून आपल्यासमोर हा आदर्श हे कैलासवाणी सर, प्रवीण तरडे सर असतील, देऊळबंदची संपूर्ण टीम असेल, यांनी आपल्यासमोर हा आदर्श घालून दिला आहे की समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि इथून पुढच्या काळामध्ये अशाच लोकांची गरज समाजासाठी असणार आहे. आणि या 2 गोष्टी आपण केल्या की तिसरी गोष्ट आपोआप येते, ती म्हणजे स्वामींचा आशीर्वाद. भरभरून स्वामी आपल्यासाठी पाठीशी उभे राहतात. एक वेळ सारामृताचा पाठ तुमच्याकडून कमी झाला तरी चालेल, पण दुसऱ्याला दुःख दिलं नाही पाहिजे. दुसऱ्याच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असलं पाहिजे. महाराजांचा जप एक वेळ कमी राहिला तरी चालेल, पण अडचणीत असणाऱ्या दुःखी कष्टी माणसाला आपण मदतीचा हात दिला पाहिजे. आणि असं जेव्हा करू तर ती खऱ्या अर्थानं स्वामींची सर्वात मोठी सेवा असणार आहे. आणि म्हणूनच स्वामी बघतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला या 3 गोष्टी तुम्हाला सांगाव्या वाटल्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सेवा करूया, सेवेकरी घडवूया. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.